वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरु शुक्र शनि राहु केतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातं। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या वेळेला आपण पाहिलंय की खांबातून भगवान नरसिंहदेव प्रगट झालेले आहेत. आता नरसिंह भगवानांचं रूप इतकं भयानक होतं. तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक आणि भयानक डोळे होते. त्यांची आयाळ इकडे तिकडे फडफडत होती. दाढा अतिशय विक्राळ होत्या. तलवारीप्रमाणे चमकणारी आणि सुरीप्रमाणे धारदार अशी तीक्ष्ण जीभ होती. भुवया उंचावल्याने त्यांचे मुख अधिकच दारुण दिसत होतं. विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करीत होतं. मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती. छाती रुंद आणि कंबर बारीक होती. सर्व शरीरावर शुभ्र रोम चमकत होते. चारी बाजूंना शेकडो हात पसरले होते. त्यांची नखे हीच त्यांची आयुध होती. त्यांच्या जवळपास तर फिरकणं सुद्धा कुणाला शक्य नव्हतं. जोर जोराने ते गर्जना करत होते. हिरण्यकश्यपूला आता समजलं की एक महामायावी विष्णूने घेतलेलं रूपच आपल्याला मारण्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी हातामध्ये एक गदा घेतली आणि तो नरसिंहांवर चालून गेला. नरसिंहाने त्याला पटकन उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलंय आणि ते उमऱ्यावर बसलेत दाराच्या आणि म्हटलेत, बघ, तुला जसा वर मिळाला होता तसाच घडलेला आहे. आत्ता दिवसही नाही आणि रात्रही नाही. आता तिन्ही सांजेची वेळ होती तेव्हा. त्यामुळे भगवंत त्याला म्हणतायत, बघ बघ हिरण्यकश्यपू, तुला जो वर दिला होता त्याप्रमाणे सगळं घडतंय. आता दिवसही नाही आणि रात्रही नाही. माझ्या हातात कुठलंही अस्त्रही नाही आणि शस्त्रही नाही. मी घरातही नाही आणि बाहेरही नाही. ही जमीनही नाही आहे आणि आकाशही नाही आहे. तू म्हणल्याप्रमाणे सगळ्या तुझ्या इच्छेनुसार तुला आता मरण मिळणार आहे. असं म्हणून भगवंतानी त्याला मांडीवर घेतलंय आणि नखांनी त्याचं पोट फाडून त्याचा वध केलेला आहे. बोला नरसिंह भगवान की जय. अशा तऱ्हेने त्याचा वध करताना नरसिंह भगवानांचा क्रोध अनावर झालेला आहे. अतिशय संतप्त झालेले आहेत भगवान आणि गुर्र गुर्र करत ते इकडे तिकडे पाहतायत. त्यांच्या समोर जाण्याची कोणाची छाती होत नाहीये, कोणाचं धाडस होत नाहीये. त्यावेळेला स्वर्गातून देवदेवता जे आलेले आहेत हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्यांनाही खूप आनंद झालाय की चला, या भगवंतांनी आपली आता या
क्रोधात आता ह्या हिरण्यकश्यपूसारख्या दैत्यापासून आपली सुटका केली, पण आता या क्रुद्ध झालेल्या भगवंतांना कोण शांत करणार? सगळे एकमेकांकडे बघायला लागले. तेवढ्यामध्ये भगवंतांच्या पुढे ब्रह्मदेव गेलेले आहेत आणि ब्रह्मदेवानी त्यांना शांत होण्यासाठी त्यांची प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, प्रभो, आपण अनंत आहात. आपल्या शक्तीचा कोणालाच अंत लागत नाही. आपला पराक्रम अद्भुत आणि कर्म पवित्र आहे. आपण नेहमी निर्विकार असता. मी आपणाला नमस्कार करतो. त्यांची प्रार्थना ऐकली, पण तरी काही प्रभू शांत झालेले नाही. आता श्री रुद्र आलेत पुढे. रुद्र म्हणतायत, कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता. ज्या तुच्छ दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रुद्ध झालात, तो आता मारला गेलाय. त्याचा मुलगा सुद्धा आपल्याला शरण आलेला आहे. हे भक्तवत्सल प्रभो, आपण आपल्या या भक्ताचं रक्षण करावे. तरीही नरसिंहांचा क्रोध काही शांत झाला नाही. इंद्र म्हणाले तथा, हे परमात्मन नरसिंहा, आपण आमचे रक्षण करून आमचे जे यज्ञभाग आम्हाला परत मिळवून दिले ते वास्तविक आपलेच आहेत. आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचा सुद्धा आदर करीत नाहीत. मग इतर भोगांची काय कथा? त्यानंतर ऋषी पुढे आले. ते म्हणाले, हे पुरुषोत्तमा, आपण तपश्चर्येच्या मार्गानेच आपल्यात लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती. या दैत्याने तपश्चर्येचा विध्वंस केला होता. हे शरणागत वत्सला, त्या तपश्चर्येचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुमोदन दिले आहे. त्यानंतर तिथे पितर आले. पितर म्हणाले, प्रभो, आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत ते हा हिरण्यकश्यपू बळजबरीने हिसकावून घेऊन खात असे. जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्वकाळी तिलतर्पण करीत ते सुद्धा हा पिऊन घेत असे. आज आपण आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ते सर्व आम्हाला परत दिले आहे. हे नरसिंह देवा, आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. त्यानंतर सिद्ध आले पुढे. ते म्हणाले, हे नरसिंह देवा, या दुष्टाने आपल्या योग आणि तपश्चर्याच्या बळावर आमची योग साधनेने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती. आपण आपल्या नखांनी त्या घमेंडखोराला फाडलं. मी आपल्या चरणांना नमस्कार करीत आहे. त्यानंतर विद्याधर आले. विद्याधर म्हणाले, आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त केली होती ती सुद्धा याने नाहीशी करून टाकली. आपण याला यज्ञातल्या यज्ञ पशुप्रमाणे मारले. आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. त्यानंतर नागदेवता पुढे आल्या. त्या म्हणाल्या, ज्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ आणि सुंदर स्त्रियांना सुद्धा हिसकावून घेतले, त्यांची छाती पाडून आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केले आहे. प्रभो, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. त्यानंतर मनु आले पुढे. देवाधिदेवा, आम्ही आपले आज्ञाधारक मनु आहोत. ज्या दैत्याने आमची धर्ममर्यादा उल्लंघिली त्या दुष्टाला आपण मारलं. आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही काय सेवा करावी याबद्दल आज्ञा करा. तरीही नरसिंहांचा राग काही अजून शांत होत नाहीये. ते जोरजोराने गुर्र गुर्र असा आवाज करतायत. क्रोधाने लाल झाले, डोळ्यातून रक्त व्हावं तसे त्यांचे डोळे रक्ताळलेले आहेत. प्रजापती म्हणाले, परमेश्वरा, आपण आम्हाला प्रजापती बनवले होते, परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकलो नाही. सत्वमय मूर्ती धारण करणाऱ्या हे प्रभो, आपला हा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे. आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. गंधर्व म्हणाले, प्रभो, आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे, अभिनय करणारे, संगीत ऐकवणारे सेवक आहोत. ज्या दैत्याने आपले बळ, शौर्य आणि पराक्रमाने आम्हाला त्याचं गुलाम करून ठेवलं होतं, त्याची आपण चांगली दशा केलीत. कुमार्गाने जाणाऱ्याचं कधीच कल्याण होत नाही, हेच खरे. आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. त्यानंतर चारण आले. प्रभो, सज्जनांच्या हृदयाला पीडा देणाऱ्या या दुष्टाला आपण संपवलंय. त्या आपल्या चरणकमलांना आम्ही शरण आलो आहोत. त्यानंतर यक्ष आले. यक्ष म्हणाले, हे नरहरे, आपल्या श्रेष्ठ कर्मांमुळे आम्ही आपल्या सेवकांमध्ये प्रधान म्हणून गणले जातो, परंतु हिरण्यकश्यपूने आम्हाला आपली पालखी वाहणारे भोई बनवले.
याच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणीवेनेच आपण त्याला मारलं आहे. मी आपणास नमस्कार करतो. त्यानंतर किमपुरुष आले. ते म्हणाले, आम्ही अत्यंत तुच्छ असे किमपुरुष आहोत आणि आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहात. आपणामुळेच हा कुपुरुष नष्ट झाला. मी आपणास नमस्कार करतो. आता त्यानंतर वैतालिक आले. वैतालिक म्हणाले, भगवन, मोठमोठ्या सभा आणि ज्ञान यज्ञांमध्ये आम्ही आपल्या निर्मल यशाचे गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेतो. या दुष्टांनी आमचं उपजीविकेचं साधनच नष्ट केलं होतं. आपण याचा वध केला ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. त्यानंतर किन्नर आले. किन्नर म्हणाले, आम्ही किन्नरगण आपले सेवक आहोत. या दैत्याने आम्हाला वेठबिगारी केलं होतं. हरे, आज आपण या पाप्याला नष्ट केले. हे नरसिंह प्रभो, अशीच आपण आमची भरभराट करीत राहावं. असं म्हणून त्यांनी नमस्कार केला. आता भगवंतांचे पार्षद आलेत तिथे. ते म्हणतायत भगवंतांना, शरणागत वत्सला, सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक रूप, नरसिंह रूप आम्ही आजच पाहिले. भगवन, ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक. आपण सर्व कृपाळूपणे उद्धार करण्यासाठीच या हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. असं म्हणून भगवंतांच्या पार्षदांनी भगवंतांना नमस्कार केलाय. सगळ्यांनी प्रयत्न केले. आता लक्ष्मीला पाठवलेलं आहे. लक्ष्मीला वाटलं की आपण पुढे गेल्यावर तरी क्रोध शांत होईल नरसिंह भगवानांचा. परंतु भगवंत इतके क्रोधायमान झाले होते की त्यांनी लक्ष्मी देवीला सुद्धा ओळखलं देखील नाही. आता ब्रह्मदेव प्रल्हादालाच म्हणालेत, बेटा, तुझ्या वडिलांवरच भगवान क्रोधित झाले आहेत. आता म्हणून तूच त्यांना शांत कर. भगवंत आज तुझ्यासाठी प्रगट झाले आहेत, म्हणून तू त्यांचा क्रोध आता नाहीसा कर. तू जर त्यांच्याजवळ जाशील तरच ते शांत होतील. आता प्रल्हाद भगवंतांजवळ गेलाय. त्यांना साष्टांग नमस्कार केलाय. त्याला पाहून प्रभूच्या मनात आनंदाच्या उर्मी उसळल्यात. प्रल्हादाला त्यांनी मांडीवर बसवलंय आणि वात्सल्याने त्याचं शरीर भगवान चाटू लागलेत. प्रल्हादाप्रमाणे जो भगवंताच्या मांडीवर बसतो, काळ त्याचं काहीच बिघडू शकत नाही. भगवंत चाटतायत प्रल्हादाला आणि प्रल्हाद आता स्तुती करतोय, पुरुषोत्तमा, हे पुरुषोत्तमा, हे भगवंता, मौन, ब्रह्मचर्य, शास्त्र श्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची 10 साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिये वश नाहीत त्यांच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधनं ठरतात. हे अनंता, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, 5 तन्मात्रा, प्राण, इंद्रिये, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे सर्व केवळ आपणच आहात. एवढंच काय, पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून काही वेगळे नाही. हे भगवन, हे सत्वादी गुण, त्यापासून उत्पन्न झाली महत आदी तत्वे, देव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाही. कारण या सर्वांना सुरुवात आणि शेवट दोन्ही आहे. म्हणून हे परमपूज्या, हे भगवंता, मी तुम्हाला नमस्कार, स्तुती, सर्व कर्म समर्पण, सेवा, चरणकमलांचे चिंतन आणि लीलाकथांचे श्रवण ही आपल्या सेवेची 6 अंग आहेत. आणि या सेवेशिवाय परमहंसांचे सर्वस्व असणारी आपली भक्ती कशी प्राप्त होईल. अशा प्रकारे प्रल्हादांनी भगवंताचं स्तुती केली आहे आणि त्यांना नमस्कार केलेला आहे. आता हळूहळू भगवान शांत होत आहेत. क्रोध त्यांचा शांत झालेला आहे. प्रल्हादाला त्यांनी चाटून त्यांच्या मनातील सगळा क्रोध गेला आणि भगवंत प्रल्हादाकडे अतिशय मायेने बघतायत. ते म्हणतायत,
हे बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल ती माग. मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. वयाने लहान असून सुद्धा प्रल्हादाने हे जाणलं होतं की सर्व वर हे भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत. म्हणून मंद स्मित करीत तो भगवंतांना म्हणालाय, प्रभो, मी जन्मतःच विषयभोगात आसक्त झालेलो आहे. आता पुन्हा मला या वरांच्या लोभात पाडू नका. त्या भोगांच्या संगाला भिवून त्याचा वीट येऊन मुक्तीच्या अभिलाषेनेच मी आपल्याला शरण आलेलो आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताला भयरूप व भयकारक म्हटले आहे. त्याचबरोबर भयनाशीही संबोधलं आहे. भगवंत दुष्टांसाठी भयरूप आणि भयकारक आहेत, पण भक्तासाठी मात्र ते भयहरण करणारे आहेत. भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणाले, तुझ्या वडिलांनी तुला फार त्रास दिला. मला प्रकट होण्याला जो विलंब लागला त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. प्रल्हादाच्या भक्तीची दिव्यता तर पहा, की प्रत्यक्ष भगवान आज भक्ताची क्षमा मागतोय. ज्याप्रमाणे गायी आपल्या बछड्याला चाटते त्याप्रमाणे श्री नरसिंह स्वामी प्रल्हादाला चाटत होते आणि त्यांचा क्रोध हळूहळू कमी करत होते. पुढे नरसिंह भगवान म्हणतात, तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त या किंवा परलोकातील कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करत नाहीत. तरी सुद्धा एक मन्वंतरापर्यंत तू दैत्याधिपतींचे सर्व विषय भोग माझी तू आपल्या हृदयामध्ये स्थापना कर आणि तुला प्रिय असणाऱ्या माझ्या कथा ऐकत जा, माझी आराधना कर. अशा प्रकारे आपल्या प्रारब्ध कर्माचा तू क्षय कर. भोगांच्या द्वारे पुण्यकर्मांचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापांचा नाश करून देवलोकांना सुद्धा अशी पवित्र कीर्ती देवलोकांनी सुद्धा गावी अशी पवित्र कीर्ती तुला मिळणार आहे. योग्य वेळी शरीराचा त्याग करून बंधनातून मुक्त होऊन तू परत माझ्याकडेच येशील. असा वर भगवंतांनी प्रल्हादाला दिलाय की तुला राज्यावर बसायचंय, राज्य करायचंय. दीर्घकाळपर्यंत तू राजा होशील, तू सगळं ऐश्वर्य भोगशील आणि मग शेवटी मी तुला माझ्याकडे परत माझ्यात विलीन करणार आहे. तेव्हा प्रल्हाद म्हणालाय, मी आपणाला प्रार्थना करतो की सहज नाश न पावणाऱ्या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध व्हावेत. एवढीच माझी एक इच्छा राहिली आहे. विष्णूने आपल्या भावाला मारले अशा खोट्या कल्पनेने माझे वडील क्रोधावेग आवरू शकले नाहीत आणि त्यांच्याकडून हे दुष्ट कर्म घडत गेलं, तरी आपण त्यांना क्षमा करावी. त्याच्यावर भगवान म्हणाले, हे निष्पाप प्रल्हादा, तुझे वडील त्यांच्या 21 पिढ्यातील पितरांसह आता पवित्र झाले. कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांच्याकडे जन्माला आलाय. माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याने तुझे वडील पूर्णपणे पवित्र झालेत. तू त्यांची अंत्येष्टी कर. तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकांची प्राप्ती होईल. वत्सा, तू आपल्या पिताच्या गादीवर बस. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना सांगितलंय आणि राज्य करायला सांगितलंय. आणि मला शरण येऊन माझ्या सेवेसाठीच सर्व आपली कर्मे कर. तू जी काय कर्म करशील ती सगळी मला अर्पण कर. आता पुढे नारद सांगतायत युधिष्ठिराला, युधिष्ठिरा, भगवंतांच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने आपल्या पित्याचे क्रियाकर्म केले आणि त्यानंतर श्रेष्ठ ब्राह्मणांनी प्रल्हादाला राज्याभिषेक केलाय आणि तो राज्यावर बसलाय. आता नरसिंह म्हणतात ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवा, आपण दैत्यांना असा वर देऊ नका. जे स्वभावाने क्रूर आहेत त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला अमृत पाजण्यासारखे आहे. त्यावर ब्रह्मदेव काहीच बोललेले नाही आणि तिथून सर्व देव अंतर्धान पावले आणि आपापल्या जागी निघून गेले. यानंतर प्रल्हादाने भगवत स्वरूप सर्व देवांची पूजा केली, त्यांना प्रणाम केलाय आणि भगवंतांच्या पराक्रमाने परिपूर्ण असा
हा प्रल्हाद आता राज्यावर बसलाय. असं हे प्रल्हादाचं आख्यान जो कोणी श्रद्धेने ऐकेल, श्रवण करेल, तो कर्मबंधनातून मुक्त होईल. जो मनुष्य परमपुरुष परमात्म्याची श्री नरसिंह लीला, सेनापतींच्या सह हिरण्यकश्यपूचा वध आणि संत शिरोमणी प्रल्हादाचा पवित्र प्रभाव एकाग्र मनाने वाचतो किंवा ऐकतो, त्याला भगवंतांचं अभयपद म्हणजे वैकुंठ त्याची प्राप्ती होते. बोला नरसिंह भगवान की जय. अशा प्रकारे आपल्याला इथे भगवंताचं आख्यान नरसिंह अवताराचं इथे पूर्ण झालंय. आणि पुढे आता युधिष्ठिराला नारद पुढे काही कथा सांगतायत, त्या आता आपण बघणार आहोत. पुढे नारद सांगतायत युधिष्ठिराला, युधिष्ठिरा, पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला. तेव्हा पुन्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं रक्षण आणि यशाचं रक्षण आणि विस्तार केला. तेव्हा राजा विचारलंय की अरे नारद मुनी, मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवांचे यश नष्ट केलं आणि भगवान श्रीकृष्णाने कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचं रक्षण केलं. तेव्हा नारद आता ही कथा सांगतात मयदेवाची. ते म्हणाले की भगवान श्रीकृष्णांकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकलं. त्यावेळी मायावी असुरांचे परमगुरु मयदानवाला सगळे असुर शरण गेले आणि मयदानवाला त्यांनी सांगितलं की आम्ही असं आमची सगळ्या शक्ती या देवांनी नेलेल्या आहेत. आता आमचा पराजय झालेला आहे. आता आमच्या पुढे काहीच मार्ग नाही. तेव्हा मयासूर होता तो अतिशय शक्तिशाली होता. सोनं, चांदी आणि लोखंड याची 3 नगरं त्यांनी निर्माण केली होती. ती इतकी विलक्षण होती की त्या 3 नगरांमध्ये त्याचं येणं जाणं समजून येत नसे. कोणत्या नगरीत तो केव्हा असेल हे समजून येत नसे. आणि त्या 3 नगरामध्ये अपरिमित अशी युद्ध सामुग्री त्यांनी भरून ठेवलेली होती. दैत्य सेनापतींच्या मनात 3 लोक आणि त्यांचे लोकपती यांचे विषयी पूर्वीचा वैरभाव होताच. म्हणजे हा जो मयदान होता त्याच्या मनात वैरभाव होताच देवांबद्दल. आता त्याने या 3 विमानांच्या द्वारा या विमान म्हणजे ही जी 3 नगरं होती त्याच्यामध्ये लपून बसून त्याने सगळ्यांचा सर्वनाश करायचा असं ठरवलं. तेव्हा लोकपालांसह सर्व प्रजा भगवान शंकरांना शरण गेली आणि त्यांनी प्रार्थना केली की प्रभो, या 3 पुरांमध्ये त्रिपूरमध्ये राहत होते ते सोन्याची नगरी, चांदीची नगरी आणि लोखंड, आणि या त्रिपुरात राहणाऱ्या असुरांनी आमचा नाश करायचं ठरवलंय. देवादिदेवा, आता आमचं रक्षण करा, काहीतरी मार्ग काढा. आता त्यांची प्रार्थना ऐकली. भगवान शंकरांना करुणेने देवांना म्हणालेत ते, भिऊ नका आणि आपण काहीतरी करू. त्यांनी धनुष्याला बाण लावून 3 नगरांवर सोडला. पण त्यांच्या त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणाऱ्या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले. त्यातून नुसते आगीचे लोळ बाहेर येत होते आणि त्या आगीच्या प्रकाशामध्ये ती नगरच दिसेनाशी झाली. त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सर्वजण निष्प्राण होऊन पडले. इकडे महायोगी मयदानवानी काय केलं की जी लोक निष्प्राण होऊन पडली होती त्यांना उचलून आणलं आणि अमृताच्या विहिरीमध्ये टाकलं. पुन्हा सगळे जिवंत झाले. पुन्हा असुरांचं शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झालं. आता विष्णूने हे पाहिलं की शंकरांनी केलेला जो संकल्प होता तो काही सिद्धीस जात नाहीये. महादेव आता विषण्ण झालेले आहेत. आपल्याला असुरांवर विजय मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती करायला पाहिजे. मयदानवानी जे अमृताची विहीर जी घेतली आहे ते अमृत आपल्याकडे आल्याशिवाय आता याच्यावर आपल्याला काहीही करता येणार नाही. मग भगवान विष्णू त्यावेळी गायीचं रूप घेतलंय
आणि ब्रह्मदेवाला सांगितलंय की तुम्ही वासरू बना आता. आणि मध्यान्नाची जी समय होता, मध्यान्ह झाली होती दिवसाची, आणि त्यावेळेला हे दोघंही गाय वासरूचं रूप घेऊन या तिन्ही नगरामध्ये गेलेत. आणि त्या सिद्ध रसाच्या विहिरीतली सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकलंय. विहिरीचे रक्षक या दोघांना पाहत होते, पण ते भगवंताच्या मायेने इतके मोहित झाले होते की त्यांनी त्यांना अटकाव केला नाही, त्यांना रोखूच शकले नाहीत ते. आता मयासुराला, मयदानवाला ही गोष्ट समजली, पण तरी त्यालाही काही कळलं नाही, त्यालाही काही शोक झाला नाही. आणि मग नंतर भगवान श्री विष्णूंनी आपल्या शक्तींच्या द्वारा भगवान शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली. त्यांनी धर्मापासून रथ, ज्ञानापासून सारथी, वैराग्यापासून ध्वज, ऐश्वर्यापासून घोडे, तपश्चर्येपासून धनुष्य, विद्येपासून कवच, क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू निर्माण केल्या. या सामग्रीने सज्ज झाल्यावर भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्यबाण धारण केलं. अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढवला आणि ती तिन्ही जी पुरं होती, सुवर्णाचं, लोखंडाचं आणि चांदीचं, अशी तिन्ही नगरांवर एकच बाण, अभेद्य असा बाण सोडला आणि तिन्हीच्या तिन्ही नगरं एकाच बाणाने भस्मसात करून टाकली. आणि लगेचच स्वर्गातून दुंदुभी वाजू लागल्या. शेकडो विमानांची आकाशात गर्दी झाली. युधिष्ठिरा, अशा प्रकारे या तिन्ही पुरांना जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झालेले आहेत. बोला शंकर भगवान की जय. आत्मस्वरूप जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात, त्याच अनेक लोकपावन लीलांचे ऋषी गायन करीत असतात. आता पुढे युधिष्ठिर विचारतोय, भगवान, आता मी वर्ण आणि आश्रम तसेच मनुष्यांचा सनातन धर्म यांचे श्रवण करू इच्छितो. धर्मामुळे मनुष्याला परमपदाची प्राप्ती होते, तर आता मला याबद्दल काहीतरी सांगा. त्यावर नारद म्हणाले, अजन्मा भगवंतच लोकांच्या सर्व धर्मांचे मूळ कारण आहेत. त्या नारायण भगवानांना नमस्कार करून त्यांच्याच मुखातून ऐकलेला सनातन धर्म मी तुला आता सांगतो. ते ऐकल्याने अंतःकरण प्रसन्न होते. ते कर्म हे धर्माचंच मूळ आहे. युधिष्ठिरा, धर्माची 30 लक्षणं शास्त्रात सांगितली आहेत. ती अशी आहेत की सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचं उलटच फळ मिळतं. अशा प्रकारे नारद त्याला सांगतायत, संतांचं परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलांचं श्रवण, कीर्तन, स्मरण करणं, सेवा करणं, पूजा करणं, नमस्कार, दास्य भक्ती, सख्य आणि आत्मसमर्पण या नवविधा भक्ती जो करतो, तो या 30 प्रकारांनी युक्त असं आचरण नक्कीच करतो. आणि हाच सर्व माणसांचा परमधर्म आहे. आणि याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होत असतात. मनुष्याचा खरा मित्र धर्मच आहे. जेव्हा कुणीही सहाय्याला नसतो, तेव्हा धर्म साथ देतो. धन संपत्ती भलेही नष्ट होईल, पण धर्माचा नाश कधीही होऊ देऊ नये. नेहमी धर्माने वागलं पाहिजे. मनुष्य सर्व सुखाचे साधन धनच आहे असं समजतो,
पण तो अज्ञानी आहे. आजच्या घटनेत आणि कायद्यात कितीतरी परिवर्तने करावी लागतात, कारण त्यांचे कर्ते विलासी माणसेच आहेत. रामराज्यात मात्र वशिष्ठांचं वचनच कायदा म्हणून पाळला जात असे. अध्ययन, अध्यापन, दान घेणे, देणे, यज्ञ करणे, करविणे ही ब्राह्मणांची 6 कर्म आहेत. क्षत्रियाने दान घेता कामा नये. प्रजेचे रक्षण करणाऱ्या क्षत्रियाने जीवन निर्वाह ब्राह्मणांखेरीज इतर सर्वांकडून यथायोग्य करून घ्यावा. वैश्याने नेहमी ब्राह्मणांना अनुकूल राहून गायी पाळणे, शेती आणि व्यापार इत्यादीद्वारा आपली उपजीविका चालवावी. आणि ब्राह्मणांची सेवा हा शूद्रांचा धर्म होय. त्यांची उपजीविका त्याच्या मालकाने चालवावी. ह्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण हे धर्मामध्ये लिहिलेले आहेत. वर्ण आणि जाती यामध्ये आपण आता गल्लत करतो आणि आपण वेगवेगळ्या जातींमध्ये वादविवाद वाढवून त्याचं राजकारण करतो आणि राजकारणांना त्याचा फायदा मिळतो. हे कर्मानुसार तुम्ही जे काम करता त्यानुसार मिळालेली हे वर्ण आहेत. तुम्ही जे काम करीत असाल तर तुम्हाला वर्ण मिळेल. जो अध्यापन करतो, जो शिकवतो, शाळेमध्ये शिकवतो, कॉलेजमध्ये शिकवतो, अध्यापन करतो तो ब्राह्मण. जो व्यापार करतो, दुकान व्यवसाय जो करतो, कंपनी चालवतो तो वैश्य. आणि जो देशासाठी लढतो, युद्ध करतो तो क्षत्रिय. आणि जो सेवा देण्याचं काम करतो, मग सरकारी नोकर असेल, हॉस्पिटलमध्ये असणारी सेवा असेल, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारा एखादा क्लर्कपासून मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपर्यंत जो कोणी सेवा देणारा आहे त्या सर्व सेवेकरांना क्षुद्र हे म्हणलं. वर्णानुसार ते क्षुद्र येतं. अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही कर्मानुसार दिलेली वर्णभेद आहे, हा जातीभेद नाही. क्षम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत परायणता आणि सत्य ही ब्राह्मणांची लक्षणं आहेत आणि त्यांनी तशी ती पाळली पाहिजेत. युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणं आहेत. देव, गुरु आणि भगवंताबद्दल भक्ती, धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांचं रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणं आहेत. वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणं, पवित्रता, स्वामींची निष्कपट सेवा, वैदिक मंत्रांशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही क्षुद्रांची लक्षणे आहेत. जसं पतीची सेवा करणे, पतीला अनुकूल असणे, त्याला प्रसन्न ठेवणे हे पतिव्रता स्त्रियांचा धर्म आहे, तसेच हे क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, शूद्र या वर्णांच्या लोकांची पण ही अशी लक्षणं इथे भागवत ग्रंथातल्या 7th स्कंधातल्या 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहेत. सगळ्यात मोठा धर्म काय तर जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावं, कोणत्याही वस्तूचा लोभ ठेवू नये. वेददर्शी ऋषींनी त्या युगात साधारणतः मनुष्याच्या स्वभावानुसार अशी धर्माची व्यवस्था केलेली आहे आणि तोच धर्म त्यांच्यासाठी इहलोकात आणि परलोकात कल्याणकारी आहे. जो आपल्या स्वाभाविक वृत्तीप्रमाणे स्वधर्माचे पालन करतो तो हळूहळू त्या स्वाभाविक कर्माच्या वरच्या पातळीवर जाऊन गुणातीत होतो, असं इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे धर्मराजाने नारदाला मनुष्य धर्म समजून द्यायला सुरुवात केली आहे. 11 ते 15
धर्माची जी पुढची लक्षणं जी आपल्याला पाहायची आहेत ती आता आपण 30 लक्षणं पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.